हगवण्यांची आता आणखी एक गाडी जप्त करण्यात आलेली आहे। बावधन पोलिसांनी बलेनो कार ताब्यात घेतली आहे। फरार होताना वापरलेली गाडी हस्तगत करण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी, हगवणे कुटुंबाची आता अडचण आणखी वाढत चाललेली आहे। त्यांची एक गाडी जप्त करण्यात आली आहे। बावधन पोलिसांनी बलेनो कार ताब्यात घेतलेली आहे आणि या संदर्भातला अधिक तपास आता केला जातोय। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। पाहूयात। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तपासाची चक्र जी आहेत ते अत्यंत वेगाने फिरायला लागलेले आहेत। बावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे फरार असताना जी गाडी वापरली होती बलेनो, ती गाडीही जप्त केलेली आहे। यापूर्वी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी वापरलेली थार इंडिवर गाडी जप्त करण्यात आलेली होती। त्याचबरोबर स्त्रीधन म्हणून कसपटे कुटुंबियांनी दिलेली फॉर्च्युनर गाडी आणि एक स्कूटी जी आहे तीही पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतलेली आहे। आता शेवटची जी बलेनो गाडी राहिली होती MH12SY 1123 ही गाडी जी आहे तीही बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। दुसरीकडे बावधन पोलिसांनी या प्रकरणामध्ये कोणताही क्ल्यू जो आहे तो सोडला जाणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे। आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना फरार असताना कोणी कोणी मदत केली याचा पोलीस जो आहे ते शोध घेत आहेत। सध्या तरी या ठिकाणी बावधन पोलिसांनी फरार असताना हगवणे यांनी ज्या गाड्या वापरलेल्या आहेत त्या सर्व गाड्या ज्या आहेत ताब्यात घेतलेल्या आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, बावधन, पुणे।